उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटणार असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी वर्तवलेलं होतं आणि त्यानुसार विरोधकांची मतं फुटली आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाला। या अपेक्षित निकालानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना आपलीच मतं राखता आली नाहीत असा टोला लगावलेला आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे। विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या यूपीएच्या उमेदवाराला मतदान करतील। त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं। मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। महाराष्ट्रात क्रॉस वोटिंग होईल। आगे आगे देखिए होता है क्या। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे।